एमएनटीच्या विशेष व्याख्यान या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आज परत एका महत्वपूर्ण विषयावर चर्चा करणार आहोत. विषय आहे अर्थशास्त्राच्या संदर्भात. नुकताच म्हणजे काल अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला 2025 आणि 26. या अर्थसंकल्पाचं नेहमीप्रमाणे जे सत्तेत आहेत त्यांनी स्वागत केलं आणि जे विरोधी बाकावर आहेत त्यांनी हा अर्थसंकल्प कसा तकलादू आहे, याच्यामध्ये कसं भांडवलदाराचं हित आहे वगैरे वगैरे तिच्यावर टीका टिप्पणी केलेली आहे. मूलतः ही मांडणी करत असताना त्याच्यामध्ये आकडेवारी महत्वाची असते. मागचे आकडेवारी काय, त्याच्यामध्ये किती अंमलबजावणी केली, आता जी आकडेवारी आहे पुढे भविष्यामध्ये त्याचा किती उपयोग होतो, हा ताळेबंद मांडणं अतिशय महत्वाचं असतं. प्रतिक्रिया मीडियाला देणे ही एक वेगळी बाब आहे, कारण त्याच्यामध्ये फारसं काही सांगितलं जात नाही आणि त्यामुळे त्या सरकारचं जे पितळ आहे ते उघडं पडत नाही किंवा त्याचं काय त्याच्यामध्ये वास्तव आहे ते समजायला उशीर लागतो किंवा तो कळत नाही. नेमकं या अर्थसंकल्प सादर करण्यामागे सरकारच्या काय सामाजिक जाणीवा आहेत हे बघणं आपल्याला अतिशय महत्वाचं आहे. आणि म्हणूनच या विषयाची मांडणी करण्यासाठी आपल्यासोबत प्रोफेसर डॉक्टर PS कांबळे सर आहे, आपल्यासोबत जुळलेले आहेत. कांबळे सर हे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथून आपल्यासोबत जुळलेले आहेत. तेव्हा मी सरांना विनंती करतो की सर, 2025-26 सादर झालेला अर्थसंकल्प काय आहे आणि त्याच्या सामाजिक जाणीवांमध्ये आपण कसं विश्लेषण कराल. कृपया कांबळे सर, मी आपल्याला विनंती करतोय की आपलं व्याख्यान या ठिकाणी आपण सुरू करा. धन्यवाद जीवन. पहिल्यांदा तर MNT मराठी चॅनेलला खूप मनापासून धन्यवाद देतो. जे लोक आजच्या या विशेष व्याख्यानाच्या निमित्तानं ऑनलाईन जॉईन झालेले आहेत त्यांना पण मनापासून धन्यवाद देतो आणि मी आजच्या व्याख्यानाला सुरुवात करतो. महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी नुकताच महाराष्ट्र राज्याचा आर्थिक वर्ष 2025-26 साठीचा अर्थसंकल्प अंदाजपत्रक विधानसभेमध्ये आणि राज्यमंत्र्यांनी विधान परिषदेमध्ये मान्यतेसाठी सादर केलेला आहे. खरं म्हणजे अर्थसंकल्प ही एक संविधानात्मक हा दस्तऐवज आहे. संविधानामध्ये त्याची तरतूद आहे, कॉन्स्टिट्यूशन मध्ये तरतूद आहे आणि त्या संविधानाच्या चौकटीमध्ये मार्गदर्शनाखाली त्या कलमाप्रमाणे अर्थसंकल्प तयार केला जातो एका आर्थिक वर्षासाठी आणि त्याची कार्यवाही, त्याची अंमलबजावणी केली जाते. आता अर्थसंकल्प म्हणजे सरकारनं फक्त महसूल गोळा करणं, उत्पन्न गोळा करणं आणि तो खर्च करणं एवढा त्या पाठिंबाचा हेतू नसतो, तर तो एक विकासाचा दस्तऐवज असतो. येत्या आर्थिक वर्षामध्ये सरकारचं विकासाचं धोरण काय आहे, सरकार आर्थिक सामाजिक विकासासाठी कोणत्या प्रकारच्या उपाययोजना राबवणार आहे, कोणत्या प्रकारचं मार्गदर्शक निर्णय घेणार आहे आणि कोणत्या उपायांच्या धोरणांच्या माध्यमातून आर्थिक सामाजिक विकासाची गती आणि व्याप्ती गतिमान करण्याचा प्रयत्न करणार आहे, हे त्यामध्ये प्रतिबिंबित झालेलं असतं. आणि म्हणून अर्थसंकल्प तो केंद्राचा असो, राज्याचा असो, तो एक खूप महत्वाचा एक संविधानात्मक अशा प्रकारचं तो दस्तऐवज आहे, तो एक डॉक्युमेंट आहे. म्हणून त्याचा अत्यंत गांभीर्यानं आता लोक विचार करायला लागलेले आहेत. अर्थसंकल्प सादर केल्याबरोबर त्याविषयीच्या प्रतिक्रिया, त्याचं विवेचन विश्लेषण, त्याविषयीचं प्लस मायनस, बरोबर चूक, अजून काय पाहिजे होतं, काय झालं, या गोष्टीची चर्चा समाजामध्ये होती. कारण आज सार्वजनिक म्हणजे सरकारच्या अंदाजपत्रकाविषयी खूप जाणीव जागृती निर्माण झालेली आहे. काय पाहिजे होतं, काय आहे, काय नको होतं, याची सर्वांगीण चर्चा समाजामध्ये, नागरिकांमध्ये, वेगवेगळ्या लोकांकडून, समूहाकडून ती केली जाते. आणि म्हणून राज्याच्या अर्थसंकल्पाचं विवेचन विश्लेषण आपल्याला करायचं आहे. आता अर्थसंकल्पाचं विवेचन करत असताना हा जो अर्थसंकल्प आहे, तो अर्थसंकल्प विकसित महाराष्ट्राकडे जाणार आहे अशा प्रकारचं विधान माननीय अर्थमंत्र्यांनी केलेलं आहे.
म्हणजे विकसित महाराष्ट्राकडे जायचं आहे. आता आपण विकास करत असताना राज्याचा असो किंवा देशाचा असो, तो विकास शेवटी कोणासाठी? तर या देशातल्या या राज्यातल्या लोकांसाठी, या देशातल्या राज्यातल्या समाजातल्या नागरिकांसाठी. या देशातला जो शेवटचा नागरिक आहे, राज्यातला जो शेवटचा नागरिक आहे, त्याला ती विकासाची फळं मिळतील, त्याला ती विकासाचे लाभ मिळतील, अशा प्रकारचं विकास, अशा प्रकारची डेव्हलपमेंट ही त्यामध्ये अपेक्षित असते. आणि म्हणून विकसित राज्याकडे जात असताना तो समावेशक पाहिजे, इन्क्लुझिव्ह पाहिजे आणि तो चिरंतन शाश्वत पाहिजे. कारण आज पर्यावरण खूप महत्वाचं आहे. पर्यावरणीय समस्या खूप महत्वाच्या आहेत. मग यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रदूषण असतील, यामध्ये जागतिक तापमान वाढ असेल, यामध्ये हवामान बदल असेल, यासारखे अनेक प्रश्न आणि त्याचे सगळे प्रतिकूल परिणाम आपल्याला बघावयास मिळतात. या पार्श्वभूमीवरती हे जे अंदाजपत्रक आहे, हे अंदाजपत्रक विकसित राज्य, डेव्हलप्ड स्टेटकडे जात असतानाच यामध्ये सामाजिक पैलू काय आहे, सामाजिक जाणीव काय आहे, सामाजिक दृष्टिकोन काय आहे, याचाही विचार करणं आवश्यक आहे. कारण शेवटी समाजासाठी हे सगळं केलं जातं. शेवटी राज्यातल्या, देशातल्या नागरिकासाठी केलं जातं. नागरिकाचं कल्याण, समाजाचं कल्याण तर राज्याचं कल्याण, राज्याचं कल्याण तर देशाचं कल्याण, या दृष्टिकोनातून आपल्याला विकसित महाराष्ट्राकडे जात असताना त्यामध्ये सामाजिक जाणीव काय आहे, त्यामध्ये सामाजिक भान काय आहे, हे आपल्याला या अंदाजपत्रकामध्ये बघायचं आहे. अंदाजपत्रकाचं सगळ्या दृष्टिकोनातून, सगळ्या विवेचनातून, सगळ्या पैलूमधून विवेचन विश्लेषण आपण एखाद्या व्याख्यानामध्ये करू शकत नाही. पण एक एक पैलू जर आपण उलगडू लागलो तर एक एक पैलू उलगडत असताना आपल्याला यामध्ये प्रामुख्यानं अधिक भर जो आपल्याला देणं अपेक्षित आहे, आवश्यक आहे, ते म्हणजे सामाजिक जाणीव, ते म्हणजे सामाजिक भान. हे सामाजिक भान कशा प्रकारचं आहे, सामाजिक विचार, सामाजिक कल्याणाचा विचार, समाजाच्या कल्याणाचा विचार या अंदाजपत्रकामध्ये नेमका काय केलेला आहे, तो आपल्याला विचारात घेणं आवश्यक आहे. आता यामध्ये दोन पैलू आपण विचारात घेत आहोत. एक म्हणजे विकसित राज्याकडे आपण कसं जाणार आहोत आणि दुसऱ्या बाजूला हे विकसित राज्य समाजाचा किती विचार करतं, समाजाचं भान किती ठेवतं, सामाजिक कल्याणासाठीचे कोणते प्रयत्न यामध्ये अंतर्भूत करतं, या गोष्टीकडे विचार करणं आवश्यक आहे. पण कुठल्याही अंदाजपत्रकाचं विवेचन विश्लेषण करत असताना त्याची जी पार्श्वभूमी आहे, ती पार्श्वभूमी आपल्याला विचारामध्ये घेणं आवश्यक आहे. आणि ही पार्श्वभूमी आपल्याला त्या राज्याच्या अर्थव्यवस्थेतील सामाजिक आर्थिक प्रश्न कोणते आहेत, सामाजिक आर्थिक आव्हानं कोणती आहेत, ते आपल्या पुढे प्रतिबिंबित करतं. आणि ते कशामधून प्रतिबिंबित होतं, तर ते राज्याच्या, सरकारच्या इकॉनॉमिक सर्व्हे, आर्थिक सर्वेक्षण या दस्तऐवजातून आपल्याला मिळतं. माननीय अर्थमंत्र्यांनी जसं अंदाजपत्रक जाहीर केलं, तसंच त्यांनी आर्थिक सर्वेक्षण, इकॉनॉमिक सर्व्हे सुद्धा जाहीर केला अंदाजपत्रक सादर करण्यापूर्वी. आणि या आर्थिक सर्वेक्षणाचाच आधार घेऊन कोणत्या परिस्थितीमध्ये हे अंदाजपत्रक मांडलेलं आहे, त्या अंदाजपत्रकाची पार्श्वभूमी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आपण जर देशाची आर्थिक वृद्धी, राज्याची आर्थिक वृद्धी बघायला लागलो, तर आर्थिक वृद्धीमध्ये आपल्याला चालू किमतीनुसार 2011-12 मध्ये राज्याचा स्थूल राज्य उत्पादन होतं ते 14% वाढल्याचे आकडे आपल्याला दिसतात. तर 24-25 मध्ये साधारणतः 12% वाढेल अशा प्रकारचं ते भाकीत आहे. तर वास्तव स्थूल राज्य उत्पादन आहे ते 2012-13ला 6% वाढलं होतं आणि 24-25 मध्ये 7.3% वाढेल अशा प्रकारची अपेक्षा ही यामध्ये आपल्याला दिसते. यामध्ये आपण जर राज्याचं जे उत्पादन आहे, ते राज्याचं उत्पादन आपण वास्तव दृष्टिकोनातून जर बघू लागलो, तर वास्तव दृष्टिकोनातून हे चित्र आपल्याला असं लक्षात येतं की साधारणतः 10% स्थूल देशांतर्गत, स्थूल राज्यांतर्गत उत्पादन वाढीचा दर हा आपल्याला इथं दिसतो, हे आपल्याला लक्षात येईल. यानंतर यामध्ये फरक आपल्याला असे दिसतो की राज्याचा वाढीचा दर चालू किमतीनुसार 11.7% आहे,
तर देशाचा तो 9.9% राहील असं भाकीत आहे. तर वास्तव स्थूल राज्य उत्पादन 7.3% वाढेल, तर ते देशाचं 6.5% वाढेल अशा प्रकारचं त्यामध्ये भाकीत आहे. आपण जर राज्याचं स्थूल राज्य उत्पादन आहे ते जर आकडेवारीमध्ये बघू लागलो तर 12,80,369 कोटीवरून 45,31,518 कोटीपर्यंत वाढेल अशा प्रकारचा अंदाज हा यामध्ये आपल्याला दिसतो. आपण राज्याचं देशातलं स्थान जर बघू लागलो तर आपल्याला असं दिसतं, आपण जर स्थूल राज्य उत्पादन बघितलं चालू किमतीनुसार तर महाराष्ट्राचा देशामध्ये पहिला क्रमांक लागतो. त्यानंतर तामिळनाडू येतो, उत्तर प्रदेश येतो, कर्नाटक येतो, गुजरात येतो, पश्चिम बंगाल येतो. म्हणजे स्थूल राज्य उत्पादनामध्ये आपल्या राज्याचं जे उत्पादन आहे ते एक नंबरचं उत्पादन आहे असं आपल्याला यामधून लक्षात येतं. आपण जर याच्या पुढे गेलो तर यामधून आपल्याला असं लक्षात येतं की आपण जर राज्याचं दरडोई उत्पन्न बघितलं तर दरडोई उत्पन्न आपलं आहे 2,78,681 2023-24 प्रमाणे. आणि त्याची जर क्रमवारी आपण बघितली तर तेलंगणा 1 नंबर, कर्नाटक 2 नंबर, तामिळनाडू 3 नंबर, गुजरात 4 नंबर आणि महाराष्ट्र 5 नंबर. हा जो आपला आर्थिक विकास आहे या आर्थिक विकासामध्ये कोणाचं योगदान जास्त राहिलेलं आहे तर साधारणतः 8% वाढीनं जर आपण विचार केला तर प्राथमिक म्हणजे शेतीचं योगदान 3.3% आहे, उद्योग क्षेत्राचं 6.2% आहे आणि सेवा क्षेत्राचं 6.3% आहे असं आपल्याला म्हणता येईल. यामध्ये प्रामुख्यानं याचं जर क्षेत्रनिहाय वाढीचा दर बघू लागलो तर आपल्याला असं दिसतं 23-24 नुसतं आपण बघितलं तर शेती ही साधारणतः 11.2% वाढेल. अशा एकूण स्थूल राज्य उत्पादनामध्ये शेतीचा हिस्सा 11% आहे, उद्योगाचा हिस्सा 25% आहे, तर सेवा क्षेत्राचा हिस्सा 64% आहे. उलट देशामध्ये तो 18% आहे, 28% आहे आणि 54% आहे. म्हणजे आपण सेवा क्षेत्रावरती राज्य पण आणि देश पण आर्थिक विकासासाठी अवलंबून आहेत असं आपल्याला दिसतं. शेतीचा वाढीचा दर आहे 11%, उद्योगाच्या वाढीचा दर आहे हिस्सा आहे 25% आणि सेवा क्षेत्राचा हिस्सा आहे साधारणतः 63% असं आपल्याला दिसतं. आणि यामध्ये प्रामुख्यानं हे जे राज्य देशांतर्गत उत्पादन आहे हे राज्य देशांतर्गत उत्पादन आपल्याला अशा पद्धतीनं योगदान देत आहे असं आपल्याला म्हणता येईल. आता याचा विचार केल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की या राज्यामध्ये या अंदाजपत्रकामध्ये साधारणतः कोणत्या प्रकारच्या तरतुदी विकसित राज्याकडे जाणाऱ्या आणि सामाजिक कल्याणाला केंद्रीभूत मानणाऱ्या, सामाजिक जाणीव असणाऱ्या हे आपल्याला बघणं आवश्यक आहे. आणि ते बघत असताना जिथं जिथं आवश्यक आहे तिथं तिथं काही खर्चाची आकडे तुमच्या पुढं मी ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. अर्थात ते करत असताना थोडीशी सामाजिक परिस्थिती आपल्या राज्याची कशी आहे ती थोडीशी सामाजिक परिस्थिती आपल्या पुढं ठेवण्याचा प्रयत्न मी करणार आहे. साधारणतः आपल्या राज्यामध्ये जी पटसंख्या आहे ती पटसंख्या यामध्ये विद्यार्थिनींचं प्रमाण 41% आहे, ते 40% होतं. साधारणतः 37% ग्रॉस एनरोलमेंट रेशो उच्च शिक्षणातला आहे, तो 35% होता. असं एक महत्वाचं चित्र उच्च शिक्षणाच्या बाबतीमध्ये आपल्याला दिसतं.
जन्मदर 15 आहे तर मृत्यूदर 5 आहे. अर्भक मृत्यूदर 1.5% आहे. 5 वर्षाखालील मृत्यूदर 1.1% आहे, 1.8% आहे आणि नवजात शिशु मृत्यूदर 1.1% असल्याचे आकडे आपल्याला दिसतात. समता रोजगार विषयक थोडीशी स्थिती बघू लागलो तर आपल्याला असं दिसतं की शेतीतून निर्माण होणारा रोजगार 23% आहे, तर बिगर शेतीतून निर्माण होणारा रोजगार आहे तो 23% वजा केला तर जो शिल्लक राहतो तो आपल्याला दिसतो. यामध्ये वस्तू निर्माण क्षेत्रातून आहे 10%, बांधकाम क्षेत्रातून आहे 6.4% आणि इतर क्षेत्रातून आहे 15%. ही एक रोजगाराची स्थिती आपल्याला या दृष्टिकोनातून विचारामध्ये घेता येते. गरिबीचा, दारिद्र्याचा विचार आपण जर करू लागलो तर आपल्याला असं दिसतं, कारण 2030 मध्ये आपल्याला शून्य गरिबी, शून्य दारिद्र्य हे उद्दिष्ट गाठायचं आहे. हे जर आपण बघू लागलो तर आपल्याला असं दिसतं की नीती आयोगानं नुकताच आपल्याला बहुआयामी गरिबीचा निर्देशांक यावरती आधारित राज्याच्या गरिबीचे आकडे सांगितलेले आहेत आणि ते आकडे साधारणतः 15-16 मधील 15%वरून साधारणतः 8% आहे असं म्हटलेलं आहे. आणि साधारणतः ही एक चित्र आपल्याला यामध्ये विचारामध्ये घेणं आवश्यक आहे. या बहुआयामी गरिबीच्या निर्देशांकाचं जे मूल्य आहे ते 0.033 आहे, तर देशाचं 0.066 आहे. साधारणतः आपला 6वा क्रमांक या दारिद्र्याच्या बाबतीमध्ये आपल्याला दिसतो. साधारणतः सामाजिक कल्याण न्यायाच्या भूमिकेतून आपण बघू लागलो तर आपल्याला असं दिसतं की अनुसूचित जाती घटक कार्यक्रम आहे, त्या अनुसूचित घटक जाती कार्यक्रमावर 2024-25 मध्ये 15,15,893 कोटी रुपयांची तरतूद केलेली होती. यामध्ये राज्यस्तरीय योजनांवरती 12,893 तरतूद होती, तर जिल्हास्तरीय योजनांवर 3,000 कोटी रुपयांची तरतूद होती. तर अनुसूचित जमातींच्या बाबतीमध्ये खर्चाची जी तरतूद होती ती राज्यस्तरीय योजनांसाठी 12,996 कोटी होती, तर जिल्हास्तरीय योजनांसाठी 2,663 कोटी होती आणि एकूण 15,360 कोटी रुपयांची तरतूद ही अनुसूचित जमातीच्या संदर्भामध्ये होती असं आपल्याला दिसतं. मानव विकास निर्देशांक त्याचं मूल्य आहे ते 1990ला 49% होतं, ते आता 22ला साधारणतः 69% वाढलेलं आहे. अशा एक प्रकारची आकडेवारी इथं आपल्याला दिसते. शाश्वत विकासाच्या अनुषंगानं आपण जर बघू लागलो तर आपल्याला काही गोष्टी लक्षात येतात की त्यामध्ये प्रामुख्यानं रोजगार हमी योजनेअंतर्गत रोजगाराची मागणी आहे ती वरच्या पातळीवरचे 99% आहे. त्यानंतर 5 वर्षाच्या आतल्या बालकाच्या मृत्यूचं प्रमाण जे आहे ते प्रमाण विचारात घेतलं तर त्याचा निर्देशक 18 येतो आणि देशामध्ये तो 32 आहे. साधारणतः पुढचे जर काही मुद्दे बघू लागलो, महिलांचं जनधन खात्यातलं प्रमाण 55.7% आहे, ते राज्यामध्ये 55.6% आहे. बँकिंगचं जे प्रमाण आहे त्यामध्ये 11% आहे, 11.4, आणि देशामध्ये साधारणतः 11.7% आहे. अशा प्रकारची साधारणतः सामाजिक स्थिती आपल्याला दिसते. म्हणजे शिक्षण असेल, रोजगार असेल, गरिबी असेल, हे चित्र आपल्याला दिसतं. या पार्श्वभूमीवरती आपल्याला हे बघायचं आहे की या अंदाजपत्रकामध्ये
राज्याचं विकसित राज्य म्हणून साध्य करण्यासाठी नेमका कोणता प्रयत्न येत्या आर्थिक वर्षामध्ये करणार आहे. आणि सामाजिक भान, सामाजिक जाणीव म्हणजे सामाजिक कल्याण म्हणजे जो काही विकास होईल आर्थिक, त्याची फळे ही समाजातल्या गरिबांना, समाजातल्या वंचित घटकांना कशी मिळू शकतील किंवा कितपत मिळू शकतील, या दृष्टिकोनातून सुद्धा या अंदाजपत्रकाकडे बघणं आवश्यक आहे. पहिलं जे उद्दिष्ट आहे की विकसित राज्य, विकसित महाराष्ट्र इकडं जाण्याचा विचार या अंदाजपत्रकामध्ये अग्रक्रमाने केलेला आहे. कारण 2047 मध्ये भारताला एक विकसित भारत म्हणून उदयास यायचा आहे आणि राज्य विकसित झाली तरच देश विकसित होणार आणि त्या दिशेनं राज्यांनी जाणं आणि प्रयत्न करणं अपेक्षित आहे. पण तो करत असताना जो काही विकास होईल, जी काय वृद्धी राज्यांची साध्य होईल, त्याचं वाटप कसं होऊ शकेल, त्या विकासाचे समाजातले वेगवेगळे घटक कसे आणि किती लाभार्थी असू शकतील याचाही विचार करणं आवश्यक आहे. त्यामुळं या अंदाजपत्रकामध्ये प्रामुख्याने विकसित राज्याकडे जात असताना कोणत्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत त्याचा विचार आपल्याला पहिल्यांदा आपण करण्याचा प्रयत्न करूया. हे अंदाजपत्रकच्या जे ठळक वैशिष्ट्य आहे ते ठळक वैशिष्ट्य असं सांगतं की आम्हाला विकासाचं जे चाक आहे ते गतिमान करायचं आहे आणि विकसित भारत साध्य करण्यासाठी विकसित महाराष्ट्र हे आपल्याला साध्य करायचं आहे. आणि तो विकसित महाराष्ट्र नुसता विकसित नाही तर तो शाश्वत आणि समावेशक सुद्धा असण्याचा प्रयत्न, म्हणजे जे केंद्रानं गृहीत धरलेला आहे, स्वप्न बाळगलेलं आहे, त्याच स्वप्नाकडं जाण्याचा प्रयत्न राज्य सुद्धा आणि अंदाजपत्रक सुद्धा करणार आहे असं आपल्याला दिसतं. आणि त्यामुळं हे अंदाजपत्रक प्रामुख्यानं उद्योग, पायाभूत सुविधा, शेती आणि संलग्न व्यवसाय आणि सामाजिक क्षेत्र यांच्या विकासांना आम्ही अग्रक्रम देणार आहोत, प्रायोरिटी देणार आहोत असं हे अंदाजपत्रक म्हणतं. आणि त्यासाठी त्यांनी 7 कलमी कार्यक्रम 100 दिवसासाठीची योजना तयार केली जाणार आहे असं म्हटलेलं आहे. आणि त्यामध्ये प्रामुख्यानं वेबसाईट विकसित करणं, जीवनमान सुलभ करणं, स्वच्छता अधिकाधिक वाढवणं, लोकांच्या ज्या काय तक्रारी असतील त्या सोडवण्याचा प्रयत्न करणं, कार्यालयातील सुविधा सुधारण्याचा प्रयत्न करणं, राज्यातील गुंतवणूक वाढवण्याचा प्रयत्न करणं आणि जी प्रादेशिक कार्यालय आहेत त्या प्रादेशिक कार्यालयांना भेटी देणं आणि त्यांना गतिमान करणं असा साधारणतः 7 कलमी कार्यक्रम राबविण्याचा मानस हे अंदाजपत्रक करणार आहे. आता विकसित राज्याकडे जाताना हे अंदाजपत्रक असं म्हणतं की औद्योगिक विकासाला आम्ही अग्रक्रम देणार आहोत, औद्योगिक विकासासाठी प्रयत्न करणार आहोत आणि त्याचं पहिलं पाऊल म्हणून आम्ही नवीन औद्योगिक धोरण 2025 हे आपण तयार करणार आहोत. साधारणतः 40 लाख कोटीची गुंतवणूक राज्यामध्ये येत्या 5 वर्षामध्ये करण्याचा मानस आहे आणि साधारणतः 50 लाख रोजगार निर्माण होईल असा आमचा अंदाज आहे. त्यासाठी आम्ही काही कामगार विषयक सुधारणा करणार आहोत आणि त्यासाठी नवीन कामगार संहिता, न्यू लेबर कोड आणण्याचा प्रयत्न हा करणार आहोत असं अंदाजपत्रक म्हणतं. साधारणतः जे पायाभूत सुविधा लागतात त्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी 10,000 एकर जमीन आम्ही संपादित करण्याचा प्रयत्न येत्या आर्थिक वर्षामध्ये करणार आहोत असं या अंदाजपत्रकाचं मत आहे. त्यानंतर मुंबई मेट्रो, यामध्ये प्रामुख्यानं मुंबईला विकासाचं हब करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. 7 व्यावसायिक केंद्र आपण निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहोत असं हे अंदाजपत्रक म्हणतं. यामध्ये बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, कुर्ला वरळी, वडाळा, गोरेगाव, नवी मुंबई, खारघर, विरार, बोईसर साधारणतः आणि मेट्रोपॉलिटन एरिया आहे ती अर्थव्यवस्था आम्ही
वाढवण्याचा प्रयत्न करणार आहोत. 140 अब्ज डॉलरवरून 300 अब्ज डॉलर 2030 पर्यंत, तर 1.5 ट्रिलियन अमेरिकन डॉलर 2047 पर्यंत आम्ही साध्य करण्याचा प्रयत्न करणार आहोत, असं हे अंदाजपत्रक म्हणतं. गडचिरोली जिल्ह्याला स्टीलचा हब आमचा करण्याचा प्रयत्न आहे आणि त्यासाठी 500 कोटी रुपयांची तरतूद आम्ही केलेली आहे, असे अंदाजपत्रक म्हणतं. वेगळ्या प्रकारच्या योजनांसाठी प्रेरणा प्रोत्साहन देण्यासाठी 6,400 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे, असं हे अंदाजपत्रक सांगतं. विजेच्या खरेदीचा खर्च कमी करण्यासाठी साधारणतः 1.13 लाख कोटी रुपयांची तरतूद येत्या 5 वर्षामध्ये आपण करून ही जे ऊर्जा क्षेत्र आहे, या ऊर्जा क्षेत्रामध्ये कमी खर्चामध्ये हरित ऊर्जा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आम्हाला करायचा आहे, असं हे अंदाजपत्रक म्हणतं. आणि महाराष्ट्र तांत्रिक टेक्सटाईल मिशन राबवणं आणि नागरी भागामध्ये साधारणतः नागपूरमध्ये नागरी हॅट सेंटर आणि इनोव्हेशन सेंटर नवी मुंबईमध्ये, नागपूर आणि नवी मुंबईमध्ये, आणि त्यासाठी 250 एकर जागा आम्ही घेणार आहोत, असं हे अंदाजपत्रक सांगतं. यामध्ये पायाभूत सुविधांवरती हे अंदाजपत्रक भर देतं. यामध्ये वाढवण बंदर आहे पालघर जिल्ह्यामध्ये, त्यामध्ये राज्याचा हिस्सा 26%, त्याला लागून 3रं विमानतळ मुंबईमध्ये निर्माण करणार आहोत, असं हे अंदाजपत्रक म्हणतं. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन स्टेशन हे वाढवण या बंदराजवळ आम्ही सुरू करणार आहोत आणि ते समृद्धी महामार्गाला सुद्धा जोडण्याचा प्रयत्न करणार आहोत. जेटी काशीद रायगड इथं आम्ही सुरू करणार आहोत आणि साधारणतः काही वित्तीय प्रेरणा प्रोत्साहन देणार आहोत. यामध्ये प्रामुख्यानं गेटवे ऑफ इंडिया मुंबई, मांडवा, इलेफंटा याच्याशी ह्या सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. साधारणतः बाह्य मदतीनं 8,400 कोटी रुपयांचे जे समुद्र किनार आहे तिथं सुविधा पुरवण्यासाठी आम्ही खर्च करणार आहोत आणि त्याचबरोबर 158 कोटी आणि 450 कोटीच्या माध्यमातून देबाग आणि सिंधुदुर्ग यामध्ये काही उपक्रम प्रकल्प हाती घेण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत, असं हे अंदाजपत्रक म्हणतं. शाश्वत विकासासाठी प्रयत्न आम्ही करणार आहोत. रस्ते बांधण्यासाठी 2025 ते 47 मध्ये आम्ही प्रयत्न करणार आहोत. बँक प्रोजेक्ट आशियन बँकेच्या मदतीनं आम्ही रोड 755 किलोमीटर 6,589 कोटी रुपयाचा बांधणार आहोत आणि सिमेंटचे रस्ते आम्ही 6,000 किलोमीटरचे साधारणतः 36,964 कोटी रुपये खर्चून तयार करणार आहोत, या अंदाजपत्रकाचं मत आहे. प्रधानमंत्री सडक योजनेअंतर्गत 3ऱ्या टप्प्यामध्ये 1500 किलोमीटरचा रस्ता आम्ही विकसित करण्याचा प्रयत्न करत आहोत. तसंच मुख्यमंत्री ग्रामीण रोजगार रस्ते योजनेअंतर्गत 3,582 खेड्यांना साधारणतः रस्ते जोडतील. राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग अशा प्रकारचे 1400 किलोमीटरचे रस्ते 30,100 कोटी रुपये खर्च करून करणार आहोत, असं मत आहे. महाराष्ट्र त्यानंतर ठाणे, नवी मुंबई इथे वाढीव रस्ते, त्यानंतर सावरकर वर्सोहा वांद्रे सी लिंक प्रोजेक्ट 14 किलोमीटरचा बांद्रा ते वर्सोहा तो आहे, 18,120 कोटी रुपयाचे तरतूद. पुणे शिरूर 564 किलोमीटरचा 7,515 कोटीचा मेट्रो लाईन आहे. यामध्ये मुंबई, नागपूर, पुणे इथं विकसित करणार आहोत. आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट टू नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट या मार्गावर मेट्रो सुरू करण्याचा विचार सुद्धा यामध्ये आहे. त्यानंतर नवी मुंबई एअरपोर्ट याची सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. नागपूरचं एअरपोर्ट हे मॉडर्नायझेशनचं अपग्रेडेशनचं काम सुरू आहे. शिर्डीचं आम्ही करणार आहोत
या सगळ्या काही तरतुदी पायाभूत सुविधांच्या अनुषंगानं अमरावती एअरपोर्ट असेल, रत्नागिरी एअरपोर्ट असेल, अकोला एअरपोर्ट असेल आणि मुख्य म्हणजे MSRTCच्या 600 डिझेलच्या बसेस CNG LNG मध्ये कन्वर्ट करणार आहोत असे अंदाजपत्रक म्हणतं. शेती विकासासाठी काही प्रयत्न या अंदाजपत्रकामध्ये दिसतो. प्रामुख्याने नानाजी देशमुख संजीवनी प्रोजेक्ट साधारणतः 7,200 खेड्यांमध्ये 21 जिल्ह्यांमध्ये 351 कोटी रुपयातून राबवण्याचा प्रयत्न आहे. शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याचा प्रयास आहे, त्यासाठी साधारणतः 500 कोटी रुपयांची तरतूद यामध्ये केलेली आहे. इरिगेशन सुविधा वाढवण्यासाठीचा प्रयत्न यामध्ये केला जाईल. 5,036 कोटी रुपये. जलयुक्त शिवार मोहीम 2 ही राबवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. साधारणतः 4,227 कोटी रुपयांचा खर्च त्यामध्ये अपेक्षित आहे. वैनगंगा नालगंगा नदीजोड प्रकल्प असेल, नार पार गिरणा नदीजोड प्रकल्प असेल, दमणगंगा एकदरी गोदावरी प्रकल्प असेल, तापी मेगा रिचार्ज इरिगेशन प्रकल्प असेल, यासारखे काही प्रकल्प आणि त्याचबरोबर 38 जलविद्युत प्रकल्प राबवण्याचा प्रयास यामध्ये केला जाणार आहे असं हे अंदाजपत्रक म्हणतं. आणि त्याचबरोबर काही रस्ते विकसित करण्याचा, वृद्धिमान करण्याचा प्रयत्न हा यामध्ये केला जाणार आहे. हे बघितल्यानंतर यामध्ये सामाजिक कल्याणाच्या दृष्टिकोनातून काय तरतुदी आहेत हे बघणं आवश्यक आहे. कारण जो विकास करायचा तो सगळ्या समाजासाठी करायचा आणि या दृष्टिकोनातून साधारणतः येत्या 5 वर्षामध्ये सर्वांना घरं प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ग्रामीण भागामध्ये करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यासाठी 50,000 कोटी रुपये हे खेड्यामध्ये आणि 8,100 कोटी रुपये शहरामध्ये राबवण्याचा प्रयत्न केला जाणार. अन्न सुरक्षितता योजना यासाठी सप्लाय चेन, ब्लॉक चेन, वाहतूक सुविधा आणि वाटपामध्ये अनुदान यासारख्या काही सुविधा. जलमिशन योजनेच्या 3,939 कोटी रुपये आहेत. मराठवाडा ग्रीड प्रकल्पासाठी 37,768 कोटी रुपयांची तरतूद आहे. स्वच्छ भारत अभियानासाठी भाग 2 1484 कोटी रुपयांची तरतूद आहे. रेफरल हॉस्पिटलसाठी 200 बेड ठाण्यामध्ये आणि रत्नागिरीमध्ये, 100 बेड, 200 बेड रायगडमध्ये अशा प्रकारची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. 22 कल्याणकारी योजना साधारणतः धनगर आणि गोवारी समाजासाठी आणि अनुसूचित जमातीसाठी राबवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे हे अंदाजपत्रक म्हणतं. साधारणतः अल्पसंख्याक संशोधन आणि प्रशिक्षण संस्था आहे, त्याला वाढीव किंवा पुरेसं फंडिंग देणार आहोत असं हे अंदाजपत्रक म्हणतं. जिल्हा वार्षिक योजनेसाठी साधारणतः दिव्यांगासाठी किमान 1% खर्च हा राखून ठेवावा असं पण म्हणतं. 18 महानगरपालिकांना साधारणतः एकत्रित सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न हा केला जाणार आहे. त्यानंतर लाडकी बहीण योजनेसाठी साधारणतः 2.53 कोटी स्त्रियांना लाभ मिळेल असं म्हणते आणि 33,232 कोटी रुपयांची तरतूद होती. ते आता 25-26 मध्ये 36,000 कोटी रुपयांची तरतूद त्यासाठी केलेली आहे. लखपती दिदीसाठी 24 लाखाची तरतूद केलेली आहे. उमेद मालसाठी 150 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. त्यानंतर शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्ससाठी साधारणतः पुण्यामध्ये तरतूद केलेली आहे. त्याचे नाविन्यीकरण करण्यासाठी 1% जिल्हा वार्षिक योजनेमध्ये स्पोर्ट्ससाठी खर्चाची तरतूद यामध्ये केलेली आहे. सायबर क्राईमसाठी अशा प्रकारची सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे आणि 18 नवीन कोर्ट राज्यामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न हा केला जाणार आहे. सामाजिक जाणीवेचा विचार करताना यामध्ये आपल्याला असं दिसतं की अनुसूचित जाती जमातीसाठी 2025-26 मध्ये 1,90,242 कोटी रुपये एकूण तरतूद केली जाणार आहे. यामध्ये अनुसूचित जातीसाठी 22,568,
आणि ट्रायबलसाठी म्हणजे अनुसूचित जमातीसाठी 21,495 आणि जिल्हा वार्षिक योजनेसाठी 20,165 कोटी रुपयांची तरतूद ही यामध्ये केल्याचं चित्र किंवा जाणार आहे, केलेलं आहे. अशा प्रकारचं अंदाजपत्रक हे आपण म्हणतो. आता या अंदाजपत्रकाचं आपण जर विवेचन विश्लेषण करू लागलो तर आपल्याला असं दिसतं की या अंदाजपत्रकामध्ये प्रामुख्यानं पायाभूत सुविधांवरती ज्या तरतुदी केलेल्या आहेत त्या निश्चितपणे राज्याच्या विकासासाठी मदत करतील. पण औद्योगिक विकासासाठीच्या ज्या तरतुदी आहेत त्या औद्योगिक विकासासाठीच्या तरतुदी या फार औद्योगिक विकास गतिमान करण्यासाठी मदत करतील असं दिसत नाही. औद्योगिक धोरण येईल आणि त्यातून काही गोष्टी आपल्याला लक्षात येतील. 5 वर्षामध्ये 40 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा मानस आहे आणि 50 लाख रोजगार निर्माण होईल असं म्हणणं आहे. ते आपल्याला वाट बघावं लागेल. पण एकूण औद्योगिक विकासासाठीच्या ज्या तरतुदी आहेत त्या औद्योगिक विकासासाठीच्या तरतुदी औद्योगिक विकास गतिमान करण्यासाठी फार मदत करतील असं दिसत नाही. औद्योगिक क्षेत्राच्या अजून तरतुदींची गरज होती. ही गोष्ट आपण विचारामध्ये घेणं आवश्यक आहे. निश्चितपणे शेती विकासासाठीच्या काही तरतुदी यामध्ये आपल्याला दिसतात. प्रामुख्याने जलसिंचन सुविधा वाढवण्यासाठीचा प्रयत्न यामध्ये केला जाणार आहे. नदीजोड प्रकल्प आणि शेततळी यासाठीच्या काही योजना निश्चितपणे आहेत. पण या व्यतिरिक्त सुद्धा बाकीच्या काही गोष्टींची गरज होती असं आपल्याला दिसतं. पण निश्चितपणे शेती विकासाचा प्रश्न अग्रक्रमानं घेतलेला आहे हे आपल्याला म्हणता येईल. कारण शेतीचं योगदान हे वाढीचा जर आपण बघितला तर महत्वपूर्ण योगदान हे देत आहे आणि ते योगदान आपल्याला अजून वाढविणं अपेक्षित आहे, वाढवणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी शेती विकासासाठीचा जो प्रयत्न आहे तो निश्चितपणे मदत करू शकेल असे एक चित्र आपल्याला दिसतं. आणि आपला जो हिस्सा आहे तो शेतीचा हिस्सा अजून वाढवण्यासाठीचा प्रयत्न करणं अपेक्षित आहे. वाढीचा दर पण कमी आहे, 3% आहे आणि उद्योगाचा 8.3% आहे आणि साधारणतः सेवा क्षेत्राचा 8.3% आणि उद्योगाचा 6% आहे. आणि एकूण राज्याच्या उत्पादनामध्ये शेतीचं योगदान कमी आहे. उद्योगाचं योगदान वाढायला पाहिजे पण तेवढा प्रयत्न अजून यामध्ये दिसत नाही असं आपल्याला दिसतं. यामध्ये वेगवेगळे जे सामाजिक जाणीवेतून वेगवेगळे उपक्रम जे काय राबवले जाणार आहेत ते निश्चितपणे आपल्याला स्वागतार्ह आहेत. पण यामध्ये अनुसूचित जाती जमाती कल्याण विषयक ज्या तरतुदी करण्यात आल्या त्यामध्ये म्हटलेलं आहे की आम्ही 40% वाढ केलेली आहे. पण जर आपण आर्थिक सर्वेक्षण बघितलं तर आर्थिक सर्वेक्षणामध्ये आपल्याला असं दिसतं की अनुसूचित जाती जमातीच्या जे उपयोजना आहेत सामाजिक कल्याणाच्या गेल्या वर्षी जर आपण बघितलं तर त्यावरचा 60%, 55% पण खर्च झालेला आहे आणि 40%, 45% खर्च हा एकतर वळवलेला आहे किंवा तो झालेला नाही. आणि हे चित्र अनुसूचित जाती जमाती दोन्हीच्या बाबतीमध्ये आपल्याला दिसतं. आता खरं म्हणजे शिक्षणाला अजून अग्रक्रम देणं आवश्यक होतं कारण शिक्षणाच्या अनेक समस्या होत्या. विद्यापीठं असतील, महाविद्यालय असतील, शाळा असतील, हायस्कूल्स असतील, अनेक समस्या आहेत. आणि वाढती कॉन्व्हेंट्स आणि हे सगळं जर बघितलं तर शिक्षणावरती अजून महत्व देणं आवश्यक होतं, खर्च वाढवणं आवश्यक होतं. नवीन शिक्षण धोरण आपण राबवत आहोत आणि त्यासाठी जी काही तरतूद यामध्ये अपेक्षित होती तशी ती तरतूद दिसत नाही. आरोग्यविषयक सुविधांवरती काही तरतुदी केलेल्या आहेत पण त्या पुरेशा आहेत असं मला वाटत नाही. कारण कोविड सारखा अनुभव जर विचारात घेतला तर आरोग्याच्या दृष्टीनं अजून आपल्याला प्रयत्न करणं आवश्यक आहे. अजून आपण जागरूक राहणं गरजेचं आहे. ते महत्व अजून आपल्याला वाढवायला पाहिजे. रोजगार निर्मितीमध्ये कॉन्क्रीट अशा प्रकारचं उपाय यामध्ये दिसत नाहीत. जेव्हा ते रोजगार धोरण येईल त्यावेळेला काही गोष्टी स्पष्ट होतील पण रोजगाराकडे अजून लक्ष देणं गरजेचं आहे.
कारण देशाप्रमाणेच राज्यामध्ये सुद्धा तरुणांचं प्रमाण जास्त आहे आणि ते इंजिन ऑफ ग्रोथ म्हणून त्यांच्याकडे बघू लागलो तर आपल्याला रोजगार निर्मितीकडे अधिक पसंती अग्रक्रम द्यायला पाहिजे आणि बेकारीचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. प्रामुख्याने ज्याला आपण औपचारिक रोजगार असं म्हणते, फॉर्मल एम्प्लॉयमेंट असं म्हणतो, तो फॉर्मल एम्प्लॉयमेंट हा आपल्याला वाढवणं गरजेचं आहे. मग त्यामध्ये नोकर भरती, शिक्षक भरती, शिक्षकेतर कर्मचारी भरती यासारख्या गोष्टी आहेत आणि त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे असं एक चित्र आपल्याला दिसतं. विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे गरिबीकडे अजून आपण लक्ष देणं गरजेचं आहे, कारण 2030ला शून्य गरिबी पाहिजे आपल्याला आणि 2047 जर आपण देशाचं विकसित भारताचं उद्दिष्ट बघितलं तर गरिबी सहित आपण आपल्याला विशेष करणं गरजेचं आहे असं आपल्याला दिसतं आणि त्यासाठी आपल्याला गरिबीचा प्रश्न की जो 0% नेणं आवश्यक आहे त्यासाठीच्या खास तरतुदींची गरज या अंदाजपत्रकामध्ये अपेक्षित आहे, या अंदाजपत्रकामध्ये करणं गरजेचं आहे असं आपल्याला दिसतं. या अंदाजपत्रकामध्ये विषमतेचा कुठलाही विचार केलेला नाही. देशामध्ये जशी आर्थिक विषमता उच्च पातळीवरची आहे तशीच ही विषमता राज्यामध्ये आहे. एक स्टडी झाला होता, एक अभ्यास झाला होता आणि त्या अभ्यासामध्ये असं सांगितलं होतं की महाराष्ट्रामधली विषमतेची पातळी ही फार मोठ्या प्रमाणावरती आहे असं त्यामध्ये म्हटलेलं होतं. या दृष्टिकोनातून विषमतेचा प्रश्न सुद्धा विचारामध्ये घेणं गरजेचं होतं. म्हणजे या अंदाजपत्रकामध्ये अनुसूचित जाती जमाती, स्त्रिया, बालक, अल्पसंख्याक, इतर मागास यांच्या सामाजिक कल्याणासाठीच्या काही कॉन्क्रीट योजनांची गरज आहे आणि ज्या काही खर्चाच्या तरतुदी केलेल्या आहेत त्या सर्वच्या सर्व खर्च हा त्यांच्यावरती खर्च करणं अपेक्षित आहे. तरुणांसाठीच्या रोजगार निर्मितीकडे अधिक लक्ष देणं गरज आहे आणि तो रोजगार प्रामुख्यानं फॉर्मल सेक्टरमध्ये, औपचारिक क्षेत्रामध्ये निर्माण करणं आवश्यक आहे. गरिबीच्या प्रश्नाला अग्रक्रमानं उपाययोजना तयार करून राबवणं आवश्यक आहे आणि विषमतेच्या प्रश्नाकडे पूर्ण दुर्लक्ष झालेलं आहे, त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणजे विकसित राज्याकडे आपण जात असताना तो विकास समावेशक कसा होऊ शकेल आणि शाश्वत विकास होण्याच्या अनुषंगानं हवामान बदल, जागतिक तापमान वाढ याचे प्रतिकूल परिणाम नियंत्रित करण्याच्या अनुषंगानं जर काही तरतुदींचा अंतर्भाव करता आला तर तो करणं अत्यंत आवश्यक आहे, अत्यंत करणं गरजेचं आहे असं आपल्याला दिसतं. आणि म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की या अंदाजपत्रकामध्ये शेतीसाठी लक्ष देण्याचा प्रयत्न झालेला आहे, पायाभूत सुविधांच्या विकासाकडे लक्ष देण्याचा प्रयत्न झालेला आहे, पण औद्योगिक क्षेत्राच्या विकासाकडे अजून वाढीव लक्ष देण्याची गरज आहे. आणि सामाजिक दृष्टिकोनातून आपण बघत असताना सामाजिक वंचितांचं कल्याण, अनुसूचित जाती जमाती, अल्पसंख्याक, इतर मागास यांचं कल्याण यासाठीचे ठोस कार्यक्रम आणि योजनांची गरज आहे. आणि ज्या तरतुदी आपण केलेल्या आहेत खर्चाच्या त्याची तो खर्च सगळ्याच्या सगळा करणं आवश्यक आहे, करणं गरजेचं आहे. तर नाहीतर नुसत्या तरतुदी केल्या, नुसत्या घोषणा केल्या असं होण्याची ती शक्यता आहे. तसं न होता सामाजिक कल्याणाकडे, वंचितांच्या कल्याणाकडे अजून लक्ष देऊन केलेल्या तरतुदी सर्वच्या सर्व खर्च त्यावरती खर्च करणं आणि त्याचा प्रभाव काय पडतोय तो तपासण्याचा प्रयत्न करणं या गोष्टीकडे विचार देण्याची गरज आहे असं मला वाटतं. विकसित राज्याकडे जात असताना औद्योगिक विकासाच्या गतीकडे अजून लक्ष देणं गरजेचं आहे, कारण आर्थिक इतिहास असं सांगतो की औद्योगिक विकास झाला तर त्या अर्थव्यवस्थेचा विकास होतो, अन्यथा तो होत नाही. शिक्षणाकडे लक्ष देणं आवश्यक आहे, शिक्षणातल्या अनेक प्रश्न समस्या आहेत. आरोग्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे, त्यामध्ये काही प्रश्न आहेत, कोविडनं ते आपल्याला दाखवून दिलेलं आहे. या जर काही तरतुदी प्रामुख्यानं अनुसूचित जाती जमाती, अल्पसंख्याक, इतर मागास यांचं कल्याण आणि स्त्री आणि बालक यांचं कल्याण आणि गरिबी, बेकारी, विषमता, शिक्षण आणि आरोग्य या विषयीच्या काही ठोस तरतुदी केल्या आणि जो काय निधी तिकडं तरतूद केलेला आहे तो सगळ्याच्या सगळा आपण जर खर्च केला तर मग खऱ्या अर्थानं आपण हे राज्य विकसित राज्याकडे जात असतानाच ते समावेशक राज्य सुद्धा होऊ शकेल आणि त्याचबरोबर
चिरंतन आणि शाश्वत विकासाकडे सुद्धा ते जाऊ शकेल असं मला वाटतं. म्हणजे या अंदाजपत्रकामध्ये सामाजिक जाणीव थोडीशी कमी आहे. ती थोडीशी अजून वाढवण्याची किंवा अजून लक्ष देण्याची गरज आहे असं मला दिसतं. आणि औद्योगिक विकासाकडे अजून लक्ष देणं गरजेचं आहे असं आपल्याला दिसतं. निश्चितपणे शेती आणि पायाभूत सुविधांसाठीचे जे तरतुदी आहेत त्या स्वागताला आहेत, पण विकसित राज्याकडे जात असताना तो समावेशक विकास सुद्धा व्हायला पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून त्या काही गोष्टी, त्या काही उणिवा, त्या काही जाणीवा जर यामध्ये अंदाजपत्रकामध्ये प्रतिबिंबित करण्याचा आणि तशा काही सुधारणा करण्याचा प्रयत्न केला तर हे अंदाजपत्रक विकसित राज्याकडे जात असताना समावेशक विकसित राज्य होण्यासाठी मदत होईल आणि शाश्वत विकसित राज्य होण्यासाठी सुद्धा ते योगदान देऊ शकेल असं मला वाटतं. धन्यवाद. स्वप्नील, जीवन, स्वप्नील.